ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू खराटची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा. कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनाही खरातनं गंडा घातल्याची माहिती. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. बनावट रत्न खड्यांसाठी लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा. हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना. शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या बनपुरीमधली घटना. आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं. वर्ध्यातल्या गणेशपूर पाड्यावरची घटना. 7 वर्षांचं पोर 3 वर्षापासून अंगणवाडीतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असे मोदींचे उद्गार. तेल गॅस पुरवठ्यासोबतच सगळ्या क्षेत्रातील परिणामांवरती चर्चा करणार. तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोल आणि डिझेलवरचा अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये कपात. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णपणे रद्द. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. पाकिस्तानचे झेंडे लावून 10 व्यापारी जहाजांनी होर्मुझ पार केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पाकिस्तान इराणला धोका देतोय का अशी शंका. आखाती युद्धाचा आज 28वा दिवस. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरू. तेहरानमध्ये 20 गायब. प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले. इराण, हिजबुल्ला आणि हमास विरुद्ध युद्ध करून इस्रायल थकला. इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा ऑडिओ लीक झाल्यानं खळबळ. एका इस्रायलीच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत असा ऑडिओ टेपमध्ये उल्लेख. अयोध्येमध्ये आज रामनवमीचा उत्साह. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा सूर्यतिलक. सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ. एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. आखाती संकट काळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. सरकारनं पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आहे. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवरती आणण्यात आलंय. तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रुपयांवरती होतं ते आता पूर्णतः माफ करण्यात आले, रद्द करण्यात आले. इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कामध्ये कपात केलेली आहे. सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. सोमेश, केंद्र सरकारनं अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. काय विचार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यामागे आणि त्याचे कसे परिणाम पाहायला मिळतील? प्रज्ञा, या संपूर्ण निर्णयामागे मुख्यतः महागाई नियंत्रणात ठेवणं हा उद्देश आहे. आणि त्याशिवाय कारण जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर निश्चितच त्याचा परिणाम म्हणून एकंदरीत सर्व वस्तूंची महागाई वाढते. ज्या वस्तूंना ट्रान्सपोर्टची गरज लागते त्या ट्रान्सपोर्टचं कॉस्टिंग वाढतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती महागाई नियंत्रणात ठेवावी. कारण मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम म्हणून पुरवठा साखळी देखील विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवरही त्याचा परिणाम होतोय. तर या सगळ्यावरती एक महागाई नियंत्रणात ठेवावी आणि भविष्यात जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले
तर त्याचा परिणाम हा थेट उपभोक्त्यांना भोगावा लागू नये यामुळे सरकारने 13 रुपयांवरून 3 रुपये पेट्रोलची एक्साईज ड्युटी आणलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला डिझेलची एक्साईज ड्युटी शून्यवत केलेली आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून रांगा लावू नयेत, काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये DAPची खपत 70% वाढलेली आहे. नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे. त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे. कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. संध्याकाळी 6:30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आणखी 10 दिवसांची मुदत दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ही 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. होर्मुझ खुलं न केल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करू आणि तो उद्ध्वस्त करू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. आधी 48 तासांची मुदत देण्यात आली, त्यानंतर 5 दिवसांची मुदत देण्यात आली आणि आता 10 दिवसांची मुदतवाढ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. 6 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपर्यंत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीला इराणनं प्रत्युत्तर दिलंय. इराणनं ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही त्यांच्याकडे मुदतवाढ मागितलीच नाही. ट्रम्प यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही असं इराणनं स्पष्ट केलंय. युद्धात सहभागी असलेल्या देशांना काही ना काहीतरी गमवावं लागतंच. पण इराणवर लादलेल्या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जे गमवावं लागलंय त्याची सध्या जगभरातल्या मीडियातून चर्चा होतीये. जागतिक मीडियामध्ये या नुकसानाचं 4D लॉस थिअरी म्हणून वर्णन केलं जातंय. म्हणजे ट्रम्प यांचं नुकसान चौफेर आहे. पहिलं नुकसान आहे कूटनीतीमधलं. कूटनीतीच्या बाबतीत इराण युद्धात सुपर पॉवर म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेची पुरती धमछाक झालेली आहे. दुसरं राजनैतिक स्तरावरचं नुकसान आहे. अमेरिकेचा या बाबतीतचा लौकिक होता, पण त्याला मोठा सुरुंग लागलेला आहे. तिसरं नुकसान सामरिक म्हणजेच युद्ध संरक्षणाशी निगडित आहे. 4-2 दिवसात युद्धाचा निकाल लावू आणि इराणमधलं सत्तापालट घडवू अशा इराद्यानं उतरलेल्या अमेरिकेला महिना झाला तरी इराणवर विजय मिळवता येईना. ट्रम्प यांच्या पोकळ गप्पांची सगळीकडे खिल्ली उडवली जाते. आणि चौथं नुकसान आहे रणनीतीच्या पातळीवरचं. मित्र देशांनी साथ सोडल्यामुळे अमेरिका फार विचित्र पद्धतीने एकटी पडली आहे. नाटो देश अजिबात सोबत येत नसल्यानं 3-4 वेळा ट्रम्प यांनी आगपाखड केली, पण कोणीही युद्धात उतरायला तयार होईना. स्पेन, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स, इंग्लंडसारखे दशकांचे मित्र देश चक्क तोंडावर नकार देत आहेत. अमेरिकेतील डाऊ जोन्स औद्योगिक निर्देशांकांमध्ये युद्धादरम्यान सगळ्यात मोठी घसरण झाली आहे. निर्देशांक 469 अंकांनी घसरलाय, तर नॅसडॅक निर्देशांकांमध्ये सरासरी 2.4% घसरण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारावर देखील या युद्धाचा विपरीत मोठा परिणाम पाहायला मिळतोय.
तर एकीकडे हे सगळे परिणाम दिसत असताना इराणनं इस्रायलवरती बॉम्ब हल्ला सुरूच ठेवलाय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सची 83वी खेप इस्रायलवरती डागलेली आहे. इराणनं या क्षेपणास्त्रांवरती आभाराचा संदेशही लिहिला होता. समर्थन करणाऱ्या देशांचे इराणनं आभार मानलेले आहेत. इराणी लष्करानं इस्रायलवरती जोरदार हल्ला केला आणि हल्ल्याचा एक व्हिडिओ इराणी लष्करानं जारी केलाय. इराणी लष्कराचे अधिकारी क्षेपणास्त्र डेपोमध्ये नमाज पडतानाही या व्हिडिओमध्ये दिसतायत. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب الله أكبر. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक झालेत. गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांनी जालना महामार्ग बंद केलाय. 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झालेत. गॅस चालकांनी आक्रमक होत रास्ता रोको सुरू केलाय. चिखलठाणा येथील जालना महामार्गही बंद केलेला आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, आपण काल पाहिलं होतं या रिक्षा चालकांना गॅससाठी 4-4 तास रांगेत उभं राहावं लागत होतं. आज त्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. काय परिस्थिती पाहायला मिळतेय? 4 तास उभा राहायला लागत होतं. आज रात्रभर उभा राहून देखील गॅस मिळत नाहीये. त्यामुळे रिक्षा चालक संतप्त झाले आणि काही रिक्षा चालकांनी थेट आपल्या रिक्षा छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर आडव्या लावल्या आणि रस्ता रोको या ठिकाणी सुरू केला. संतप्त यासाठी रिक्षा चालक झाले होते की गॅसच मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांना व्यवसाय करता येत नाही आणि आता पुढे काय करायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. खरं तर काही गॅसचे जे पेट्रोल गॅस चालक आहे, गॅसचे जे पेट्रोल गॅसचे जे पंप आहेत त्यांनी पोलिसांचं संरक्षण देखील काल मागितलेलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना संरक्षण देता येणार नाही असं देखील म्हटलं होतं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा लागल्यात. खरं तर हा शहरातली मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरच रिक्षा चालक आक्रमक झाल्यामुळे खूप मोठ्या रांगा लागल्यात आणि कामाला जाणारे जे नोकरदार आहेत त्यांना या सगळ्याचा त्रास होतोय. मात्र सगळं हे झालंय ते गॅस मिळत नसल्यामुळे आणि रिक्षा चालक संतप्त झाल्यामुळे. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सी समोर 5 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांना रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडरचा पुरवठा होतो. मात्र नागरिकांची मागणी त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांना सिलेंडर उपलब्ध करून देणं शक्य होत नसल्यानं एजन्सी समोर गर्दी होतीये. या समस्येवर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे LPG गॅसचा तुटवडा भासत होता आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर भिवंडी शहरातील जे गॅस एजन्सी आहेत त्या एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी पाहायला मिळते. जवळपास 500 ते 600 नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही जी रांग आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कधीपासून तुम्ही रांग लावलाय? नाही, 5 वाजल्यापासून लावलाय. हा, 5 वाजल्यापासून. हा, प्रॉब्लेम होतो काय शिगडी भेटाना इष्टू भेटाना 6 दिवस झाले. काय खायचं? बाटल चाहिए, बाटल नहीं मिल रहा है हम लोग. बहुत तकलीफ है खाना बनाने में. लकड़ी बहुत महंगा है, 30-40 रुपये लकड़ी किलो दे रहा है. बस यही परेशानी है. तुम लोग गैस का प्रॉब्लम है. 2-2 ढाई बजे से लाइन लगाए हैं, क्या कर सकते हैं. हम रात से लाइन लगाए तो 2 बजे से लाइन लगाया हूँ. अब वो भी मिलेगा कि नहीं मिलेगा कोई गारंटी नहीं है. 2 दिन से लगातार ही आ रहे हैं. आज भी 2 बजे रात को आए हैं. अभी तक कुछ चांस नहीं दिख रहा है. देखो क्या होता है. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. भारत गॅस एजन्सी मालकानं या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. डिमांड तो ज़्यादा है. ये जो 5 किलो का सिलेंडर है ना, इसका डिमांड ज़्यादा है और हमारे पास है ना जो लगभग 30, 40 और 50 डेली का सिलेंडर आ रहा है.
जो सुबह में जो जल्दी आके नंबर लगा रहे हैं हम उनको अवेलेबल करवा रहे हैं। 2-3 सिलेंडर हम हमारे पास रख लेते हैं और सबको बांट देते हैं। हमारे पास डिमांड तो ज़्यादा है, वो तो पब्लिक पीछे लाइन लगा रखी है, वो तो देख रहे हैं ना। और हमारे पास जो आ रहे हैं ना बाटले, वो अवेलेबल करवा रहे हैं इनको। परभणी शहरातील पेट्रोल पंपावरून इंधन विक्री करत असताना त्यावर मर्यादा लावण्याचं काम प्रशासनानं केलं होतं। काल दुचाकीला 200 रुपये तर 4 चाकी आणि 3 चाकीला 2000 रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा जिल्हा प्रशासनानं लावली होती। मात्र या निर्णयानंतर जिल्ह्यातील पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एका दिवसात हा निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला। आता नवीन पत्र काढून या संदर्भात कोणतीही मर्यादा ठेवली नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, कारण पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी पत्र काढून म्हटले। भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णतः सुरक्षित असल्याचं सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेवर सरकारनं टीका केली आहे। देशभरात सगळ्या किरकोळ इंधन केंद्रांवरती पुरेसा साठा आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे। चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेला बळी पडू नका असं आवाहन सरकारनं केलेलं आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे। रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचलाय। पहिल्यांदाच 94 रुपये प्रति डॉलर पार किंमत गेलेली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 94.16 प्रति डॉलरवरती उघडलेला आहे। बुधवारी रुपया 93.98 प्रति डॉलरवरती बंद झालेला होता आणि आता रुपया हा डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आलेला आहे। पहिल्यांदाच 94 रुपये प्रति डॉलर पार किंमत गेलेली आहे। त्यामुळे $1 94 रुपये मोजावे लागणार आहेत। भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती याचे बरेच परिणाम होतील आणि अंतर्गत देखील या रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम पाहायला मिळतील। केंद्र सरकारनं आखाती संकट काळात एक मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आहे। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट करण्यात आली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवर आलंय। डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून शून्यावरती आलेलं आहे। इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे। तर पेट्रोल जुनं उत्पादन शुल्क होतं 13 रुपये, कपात करून ते 3 रुपयांवरती आलेलं आहे। तर नवं उत्पादन शुल्क हे 10 रुपये 3 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। तर डिझेल जुनं उत्पादन शुल्क होतं 10 रुपये, पूर्णतः 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि नव्या उत्पादनात कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। तर उत्पादन शुल्क घटवल्यानं काय होईल? सामान्य लोकांवरचं तेल दरवाढीचं गंडांतर टळेल। सरकारी कंपन्यांना अटळ होऊ पाहणारी तेल दरवाढही टळेल। महागलेल्या कच्च्या तेलामुळे सरकारी कंपन्यांवरचा बोजा कमी होईल। उत्पादन शुल्क कपातीमुळे डॉलर्स महागल्यानं तेल कंपन्यांचं गणित बिघडणार नाही। महागाई निर्देशांक नियंत्रणात राहील। सरकारचं मात्र उत्पन्न घटेल, महसुली तूट वाढेल। HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांचे शेअर्स वधारतील।
आणि यानंतर अशोक खरात संदर्भातल्या बातम्यांचा आढावा. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडतोय. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवरती 100हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यात. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या या हेल्पलाईनवरती तक्रारी येताना दिसतायत. महिलांच्या तक्रारीत खरातनं केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला जातोय. अशोक खरात संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वाधिक फोन येत आहेत. बनावट रत्न आणि खड्यांसाठी खरातनं लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. 50 रुपयांचे खडे 1 लाख 2 लाख रुपयांना विकल्याची माहितीही समोर येते. आणि या भोंदू बाबा अशोक खरातच्या जाळ्यामध्ये अनेक बडे मासे अडकलेत. धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रीघ लागायचीच, पण आता काही सेलिब्रिटीही त्याच्या जाळ्यात अडकले होते अशी माहिती समोर आली आहे. अनेक नेते आणि सेलिब्रिटींना त्यानं गंडा घातल्याचं समोर येत आहे. महिलांवरील अत्याचार करण्यासोबतच या भोंदू बाबानं अनेक मोठ्या लोकांना आर्थिक गंडा घातल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. सध्या अशोक खरातचा कसून एसआयटी तपास सुरू आहे. त्यातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या चौकशीत खरातनं अजब दावे केलेत. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता. आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे. अंतर्मनानं मला धोका दिला असं तो म्हणतोय. तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे. अशोक खरात कोठडीत असताही मंत्रजप करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापुढे आता आपण केवळ आपल्या मेंदूचंच ऐकणार असल्याचं भोंदू खरात म्हणतोय. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मुकुल, एकीकडे महिलांचे तक्रारींचे फोन येत आहेत, ओघ सुरू झालेला आहे. दुसरीकडे या भोंदूबाबाचे कारनामे देखील उघड होत आहेत. सेलिब्रिटी देखील त्याच्या जाळ्यात अडकल्याचं कळतंय. आणि आता चौकशी दरम्यान वेगवेगळे दावे तो करतोय. काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? अशोक खरात याच्या तपासासंदर्भात 2-3 गोष्टी एकाच वेळेस घडत आहेत. एका बाजूला आपण बघितलं की त्याचे जे ठिकाणं आहेत, मग त्याचं फार्म हाऊस असेल, त्याचं घर असेल किंवा ऑफिस आहे, त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाते, झाडझडती केली जाते. काल त्याच्या कार्यालयात सील देखील करण्यात आलेलं होतं. दुसरीकडे प्रत्यक्ष त्याच्याकडून एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. त्यांनी एवढ्या सर्व लोकांना कशा पद्धतीने गंडा घातला, त्याची मोडस काय होती हे तपासलं जात आहे. त्याचे क्लायंट्स कोण कोण होते, केवळ राजकीय क्षेत्रातील लोक होते, काही सेलिब्रिटी होते किंवा काही अधिकारी होते, हे देखील तपासलात आहे. आणि जे तपासामध्ये समोर येत आहे धक्कादायक बाब म्हणजे राजकीय नेत्यांची तर रीक त्याच्याकडे लागलेलीच होती, मात्र काही मोठी नावं देखील त्याच्या क्लायंटच्या यादीमध्ये आता आढळून आलेली आहेत. काही सेलिब्रिटी देखील त्याच्याकडे जात होते, आपलं भविष्य देखील जाणून बघत होते. एवढं सगळं केल्यानंतर देखील हा जो भोंदू आहे अशोक खरात, तो आपण कुठली चूक केली आहे हे मान्य करायला अद्यापही तयार नाहीये. त्याचं म्हणणं आहे, मी जे करत होतो ते मी एका विधीचा भाग म्हणूनच करत होतो असं देखील तो तपासामध्ये सांगतो आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी मी काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला ते सर्व लोक माझ्यावर उलटत गेले. अशा चोराच्या उलट्या बोंबा आपण जे म्हणतो तसं आता प्रत्यय हा नाशिक पोलिसांना येतोय, एसआयटीला येतोय. त्यामुळे भोंदू बाबा वेगवेगळे दावे करत असताना यापुढे मी माझ्या मेंदूचंच ऐकणार हे म्हणतोय. दुसरीकडे एसआयटीने 2 हेल्पलाईन जाहीर केलेल्या होत्या. गेल्या 3 दिवसांमध्ये 100हून अधिक फोनची रिंग या मोबाईल फोनवर लावण्यात आलेली आहे. 2 नंबर देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा देखील वाचला जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशोक खरात याच्या संदर्भात इतर अवांतर माहिती देखील दिली जात आहे. ती माहिती मग त्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे, त्याला भेटायला कोण कोण येत होतो, तो प्रत्यक्ष कोणाकडे जात होता, अशा वेगवेगळी माहिती मिळते आहे. आता जी एसआयटी किंवा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरचे अधिकारी येणाऱ्या सर्व माहिती आणि फोन कॉलची नोंद करून घेत आहेत. त्याची सत्यता पडताळणी केली जात आहे. आणि ह्या धाग्या दोऱ्यांचा आणि त्यांच्या तपासामध्ये काही माहिती समोर आली आहे का, या सर्व बाबींची सांगड घातली जाते आणि त्याच्या तपासाला एक नवी दिशा दिली जात आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या सगळ्या प्रकरणातले अपडेट जाणून घेतलं. बातमी बुलढाण्यातून आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवेमुळे ठिकठिकाणांवरील पंपावरती इंधनांसाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचं बघायला मिळत आहे. तर चिखली येथील एका पंपावरती एका ग्राहकानं चक्क 200 लिटर पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावरती धक्कादायक म्हणजे 200 लिटर टाकी भरून डिझेल घेऊन तो निघूनही गेला. तर इतरही ग्राहक पंपावरती मिळेल ती भांडी प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेत असल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे जिल्हाधिकारी इंधन साठ्यावरती कडक निर्बंध आणतायत, मात्र पंपचालकांकडून त्याचं पालन होत नसल्याचं दिसतंय. आता प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष लागून राहील. तर अगदी शिगोशीग ही टाकी भरून हा ग्राहक तिकडून निघून गेलेला आहे. खरं तर साठेबाजी करू नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील साठेबाजांवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट सांगितलं होतं. तरी सुद्धा हाताला लागतील ती भांडी घेऊन ही सगळी लोक पेट्रोल पंपावरती गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय. केवळ वाहनाची टाकी नाही तर इतर टाक्याही फुल करून हे सगळे ग्राहक आणि लोक पेट्रोल पंपावरून निघून जात आहेत. आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. संजय, कालपर्यंत कॅनपर्यंत हे सगळे मर्यादित होते, आता चक्क टाक्या घेऊन येत आहेत आणि टाक्याही भरून दिल्या जात आहेत. कसा चाप लावला जाणार आहे या सगळ्याला? नक्कीच प्रज्ञा, बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भाग असू देत किंवा शहरी भाग असू देत, संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 165 पेट्रोल पंप आहे. परंतु निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर स्टॉक नसल्याने पेट्रोल आणि डिझेल हे ग्राहकांना मिळत नाही आणि त्यामुळे सोबत यात आगीत तेल म्हणजे अफवांचा बाजार. अफवांमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हे पेट्रोल पंपावर एकाच वेळेस गर्दी करतात आणि इंधन संपल्याच्या अफवेने साठवणुकीकडे जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हे आता पेट्रोल पंपावर चक्क पाण्याच्या टाक्या असू देत किंवा दुधाची कॅन असू देत हे सर्व घेऊन पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा साठेबाजीचा हा जो काही सगळा प्रकार आहे तो समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काल आवाहन केलेलं आहे की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा स्टॉक आहे, मात्र तरीही जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाकडे ग्राहक हे दुर्लक्ष करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर गर्दी करताना आपल्याला दिसत आहे. प्रज्ञा, तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोल आणि डिझेलवरच्या अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये कपात. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णतः रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असं मोदींचे उद्गार. तेल गॅस पुरवठ्यासोबत सगळ्याच क्षेत्रातील परिणामांवर चर्चा करणार. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच. तेहरानमध्ये 20 गायब. प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले. ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू खराची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा. कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनाही खरातनं गंडा घातल्याची माहिती. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. बनावट रत्न खड्यांसाठी लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा.
हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना. शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातल्या बनपुरीमधली घटना. अयोध्येमध्ये आज रामनवमीचा उत्साह. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा सूर्यतिलक. सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ. केंद्र सरकारनं आखाती संकट काळात मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केलेली आहे. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क त्याच्यामध्ये 3 रुपयांची घट करण्यात आलेली आहे आणि 13 रुपयांवरून ते 10 रुपयांवरती आलेलं आहे. तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर आलेलं आहे. इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कामध्ये घट करण्यात आलेली आहे. तर पेट्रोल डिझेलचं उत्पादन शुल्क घटलं. पेट्रोलचं जुनं उत्पादन शुल्क होतं 13 रुपये. 10 रुपयांची कपात करण्यात आली आणि नवं उत्पादन शुल्क आहे 3 रुपये. डिझेलचं जुनं उत्पादन शुल्क होतं 10 रुपये. 10 रुपये पूर्णतः रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता डिझेल उत्पादन शुल्क मुक्त झालेलं आहे. काय साध्य होईल यामुळे? सामान्य लोकांवरचे तेल दरवाढीचं गंडांतर टळेल. सरकारी कंपन्यांना अटळ होऊ पाहणारी तेल दरवाढ टळेल. महागलेल्या कच्च्या तेलामुळे सरकारी कंपन्यांवरचा बोजा कमी होईल. उत्पादन शुल्क कपातीमुळे डॉलर्स महागल्यानं तेल कंपन्यांचं गणित बिघडणार नाही. महागाई निर्देशांक नियंत्रणात राहील. सरकारचं मात्र उत्पन्न घटेल, महसुली तूट वाढेल. HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांचे शेअर्स वधारतील. तर मूळ दर आहे 61.91. नवं उत्पादन शुल्क आहे 3 रुपये. पंप मालकांचं कमिशन 4.40 रुपये. त्यामुळे एकूण किंमत 69.37. एकूण व्हॅट 17.34 म्हणजे 25%. अतिरिक्त शुल्क महाराष्ट्रामध्ये आहे 5.12. पंप मालकांच्या कमिशनवरचा व्हॅट 1.10. त्यामुळे अंतिम नवी सरासरी किंमत 92.22 अर्थात 93 रुपये. आणि यानंतरची बातमी लातूरमधून आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील MIDC परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचं हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली. बिस्लरीच्या बाटलीत पेट्रोल देण्यावरून ग्राहक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र हा वाद वाढत जाऊन 2 गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेत सुमारे 4 ते 5 जण सहभागी होते, तर 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पेट्रोल पंप काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि भोंदू अशोक खराची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे.
भोळ्या भाबड्या ग्राहकांची खरात आधीच माहिती मिळवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी खरात स्वतंत्र यंत्रणा राबवत असल्याचाही संशय आहे. नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण, शत्रू कोण, जीवनातील काही चढ उतार याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो विश्वास संपादन करत होता. कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग तंत्राचा तो वापर करायचा. हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते, तर कोल्ड रीडिंगमध्ये पहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा त्यांना प्रभावी उपयोग करून घेतल्याचं समोर येत आहे. भिवंडीमध्ये 5 किलो गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड. कमी पुरवठ्यामुळे निजामपुरात एजन्सीसमोर मोठी गर्दी, तर सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांवर रिकाम्या हातानं परत जाण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक. चिखलठाणा येथील जालना महामार्गावर रास्ता रोको करत रिक्षाचालकांचं आंदोलन. वाशिममध्ये यात्रेकरूंना इंधन टंचाईचा फटका. रामनवमीनिमित्त पोहरादेवी यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंना परतीच्या प्रवासासाठी पेट्रोल पंपाच्या आवारातच मुक्काम करण्याची वेळ. जालना जिल्ह्यातील घनसावंगीच्या बोरगाव येथील भाविकांना फटका. दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय परभणी प्रशासनाकडून मागे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावरती गर्दी वाढल्यानं एका दिवसातच निर्णय मागे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ. रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलेन, जेसीबी सारख्या 100हून अधिक मोठ्या वाहनांमध्ये टँकरनं डिझेल भरण्याचा प्रकार समोर. पेट्रोल पंपावरील गर्दीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित इंधन देण्याचे आदेश जारी केले. आखाती युद्धामुळे जळगावमध्ये चहाच्या किमतीतही वाढ. दूध, चहा पावडरसह गॅस सिलेंडरही महागल्यानं व्यावसायिकांकडून चहाच्या दरात वाढ. महागाई वाढल्यामुळे गॅस मिळत नाही आहे. सध्या माणसांचेही पगार वाढावे लागलेले आहे. त्याच्यानंतर दूधही वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही 20% दरवाढ केलेली आहे. जो चहा 10 रुपयाला मिळाला तो आज 12 रुपयाला मिळतोय. त्याच्यातही कट जो आहे तो 8 रुपयाला मिळायचा तो आता 10 रुपयाला मिळतोय. दिवसाला 4-5 चहा पित असायचो. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2च चहा, कारण 12 रुपये झालेत. आता त्यांचेही आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यावा लागतो की त्यांचे गॅसचे आणि त्याचे सगळे दर वाढल्यामुळे त्यांनाही ते परवडत नाही. पण आपल्यालाही परवडलं पाहिजे आणि आपण आपल्या गरजा कमी करायच्या, बाकी काही नाही. पेट्रोल भरून देण्यासाठी चक्क पाण्याची टाकी आणली आहे. बुलढाणा जिल्ह्यातला हा प्रकार आहे. इंधन टंचाईच्या अफवेमुळे कृत्य. संबंधित व्यक्ती 200 लिटर पाण्याच्या टाकीत डिझेल भरून घेऊन गेल्याचा व्हिडिओ समोर. पेट्रोल पंप चालकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी. चांदीच्या भावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांची चांदी खरेदीकडे पाठ, तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे 4 दिवसांपासून चांदीचे दागिने बनवणारे कारखानेही ठप्प. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक. सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार. राज्यातील सध्याच्या इंधन पुरवठ्यासंदर्भात चर्चा होणार. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात बैठकीमध्ये बातचीत होईल अशी माहिती. डॉलर पुढे रुपयाची घसरण कायम. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरसाठी 94 रुपये मोजावे लागणार. युद्ध आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम. दोन दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्स उघडताच 700 अंक, तर निफ्टीमध्ये 200 अंकांनी घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरल्याचा परिणाम. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा एक फोटो समोर आलाय. अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूच्या काही मिनिटांआधीचा हा फोटो असल्याची माहिती. खामेनेईंच्या कार्यालयातील कॅमेऱ्यात हा फोटो रेकॉर्ड झालाय. अयातुल्ला खामेनेई यांचा 28 फेब्रुवारीला मृत्यू झालाय. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त. बैरूतमधील अनेक बहुमजली इमारतींवर हल्ला. हिजबुल्ला इमारतीचा वापर करत होता. इस्रायलनं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ.
इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरूच. इराणचा इस्रायलवर मोठा बॉम्ब हल्ला. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांची 83वी खेप डागली, तर इराणनं त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच. इस्रायली लढाऊ विमानांकडून अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये 20 गायब. 10 ते 20 मिनिटं इस्रायली विमानांकडून बॉम्ब वर्षाव सुरू होता. इस्रायलनं एकाच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत. इस्रायलचा माजी गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक झाली. अहरोन हलिवा या निवृत्त गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला आणखी 10 दिवसांची मुदत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे. होर्मुझ खुलं न केल्यास इराणचा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करणार, ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्पचे मुदतवाढी संबंधाचे दावे इराणनं खोडून काढले. ट्रम्प खोटं बोलतायत. आम्ही मुदतवाढ मागितलीच नाही, इराणची माहिती. तर ट्रम्पसोबत आमची कसलीही चर्चा सुरू नाही, इराणचं स्पष्टीकरण. हिजबुल्लाकडून इस्रायली मर्कावा रणगाड्याला लक्ष्य करण्यासाठी पहिल्यांदाच FPV ड्रोनचा वापर. तर इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये आगेकूच सुरू करताच हिजबुल्लानं इस्रायलवरती 100 रॉकेट्स डागली. इराणी लष्करानं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. तर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी इराणी सैनिक प्रार्थना करतानाही दिसले. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यालगत एक मुलगी झोपाळ्यावर झोका घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. जहाज जळत असताना मुलगी झोका खेळत असल्यानं आश्चर्य व्यक्त. इराणमधल्या अब्बास बंदराचा व्हिडिओ व्हायरल. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता. आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही, असं भोंदू अशोक खरातनं तपासामध्ये दावा केलेला आहे. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, असं म्हणत भोंदू अशोक खरातनं तपासादरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. तर भोंदू अशोक खरातला देण्यात आलेला पिस्तूल परवाना अखेर रद्द करण्यात आलाय. नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला पिस्तूल परवाना दिला होता. 2012 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला. 2024ला त्याचं 2028 पर्यंत नूतनीकरण झालं. पोलिसांनी फार्म हाऊसची झडती घेतली, त्यात हे पिस्तूल आढळलं होतं. पोलीस तपासात 5 गोळ्या फायर केल्याचं उघड झालंय. नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे. खरातनं नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचाही विशेष तपास पथक त्या अनुषंगानं तपास करतंय. स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू खरातचा दावा आहे. मात्र या 5 गोळ्या त्यानं कुठं फायर केल्या याचा तपासही सुरू आहे.